नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्पत्ती कोश या स्थूल वाचनाच्या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 उत्पत्ती कोश अभ्यासणार आहोत। हा स्थूल वाचनातील पाठ आहे आणि स्थूल वाचनातील पाठ क्रमांक 4 उत्पत्ती कोश या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। यापूर्वी आपण उत्पत्ती कोश म्हणजे काय याची माहिती जाणून घेतलेली आहे। आता उत्पत्ती कोश कसा अभ्यासावा याचा परिचय आपण पाठाच्या या भागामध्ये अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाखालील कृती अर्थात स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाकडे वळूया। उत्पत्ती कोश कसा पाहावा? आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण उत्पत्ती कोश पाहतो। उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला असेल हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आता आपण पाहणार आहोत की उत्पत्ती कोशामध्ये एखादा शब्द जर आपल्याला येत नसेल तर तो कसा पाहायचा। उदाहरण इथे दिलेले की दिवाळी। आता बघा इथे चौकटीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की दिवाळी हा शब्द उत्पत्ती कोशामध्ये शोधल्यानंतर आपल्याला त्याचे काय अर्थ मिळत आहेत। दिवाळी, दिवाळी जो हा शब्द आहे तो स्त्री म्हणजे लिंगानुसार हा स्त्रीलिंग शब्द आहे। तुम्ही जेव्हा शब्दकोशामध्ये, विश्वकोशामध्ये आणि उत्पत्ती कोशामध्ये जेव्हा एखाद्या शब्दाची माहिती तुम्ही जेव्हा जाणून घेता, त्याचा अर्थ जाणून घेता, तेव्हा तुम्हाला व्याकरणिक दृष्टीने सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या जातात। वचन, नाम, लिंग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे सांगितलेले असतात किंवा प्रत्यय, उपसर्ग सुद्धा सांगितलं जातं। इथे सांगितलेलं की दिवाळी हा जो शब्द आहे तो स्त्रीलिंग आहे आणि त्याचा अर्थ आहे दिव्यांची रांग, एक सण, दिव्यासंबंधी असलेला एक सण, असे दोन अर्थ तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। त्यानंतर इथे इंग्लिशमध्ये सुद्धा त्याचा अर्थ सांगितलेला आहे। दिवाळीचा इंग्लिश अर्थ आहे अ रॉ ऑफ लाईट्स, हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्ट्रियल इल्युमिनेशन्स। त्याच्यानंतर चौकटीमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याला काय म्हटलं जातं त्याच्यासाठी प्रतिशब्द सांगितलेला आहे। संस्कृतमध्ये दीपावली, दीपाली, प्राकृतमध्ये दिवाली, दिवावली, बंगालमध्ये दिवाली, ओडिसामध्ये दिवाली, हिंदी आणि पंजाबीमध्ये दिवाली, सिंधीमध्ये डियारी आणि गुजरातीमध्ये दिवाळी। आता बघा दिवाळी या शब्दाचे तुम्हाला किती अर्थ समजलेले आहेत, पण आता जर आपण पाहिलं तर दिवाळी काही शब्द ठिकाणी तो सेम वापरलेला आहे, परंतु दुसऱ्या ठिकाणी दीपावली, दिवावली, दिवाळी असे शब्द वापरले, दीपाली वगैरे, तर त्याचं वेलांटीमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसून येईल। तर अशा रीतीने आपल्याला उत्पत्ती कोशामध्ये दिवाळी या शब्दाचा अर्थ सापडेल। आता त्याचं सविस्तर आपण अभ्यास करून घेऊया। दिवाळी हा शब्द आपण पाहिला, मूळ संस्कृत शब्द दीपावलीपासून तो आला आहे। म्हणजे दिवाळी हा शब्द मराठी भाषेमध्ये कुठून आलेला आहे तर संस्कृत भाषेतील दीपावली या शब्दापासून तो मराठी भाषेमध्ये आलेला आहे। दीपावली पासून तो आलेला आहे। संस्कृत शब्द दीपावलीचा ली ह्रस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात। आपण बघा आता दिवाळीला आपण दीपावली पण म्हणतो। आता इथे बघा दीपावली या संस्कृत शब्दामध्ये ली लची जी वेलांटी आहे ती ह्रस्व आहे, परंतु आपण जेव्हा मराठीमध्ये दीपावली लिहितो तर ते लची वेलांटी आपण दीर्घ लिहितो। आणि आता इथे बघा दीपावली याच्यामध्ये दीची वेलांटी दीर्घ आहे, पण मराठीमध्ये आपण ती ह्रस्व लिहितो। संस्कृत शब्द दीपावलीचा ली ह्रस्व असला तरी मराठी तो दीर्घ लिहितात। या शब्दातील दी व ली हे दोघी दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मराठी आहे, त्यात दी हा ह्रस्व येतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे। विश्वकोशातील या शब्दांची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे हे तुम्हाला वाटले असेल, पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपला शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजाही वाटेल। म्हणजे आपल्या मराठी भाषेतील शब्द पण इतर भाषेमध्ये सुद्धा त्याला वेगवेगळ्या थोडा व्याकरणिक दृष्टीमध्ये बदल करून, ह्रस्व दीर्घ मध्ये बदल करून
किंवा अक्षरामध्ये बदल करून तो इतर भाषेमध्येही तो वापरला जातो. जेव्हा आपल्याला अशा एका शब्दावरून आपल्याला इतकी माहिती मिळत आहे, तर अशा अनेक शब्दांवरून आपल्याला किती आनंददायी माहिती, मजेशीर माहिती मिळू शकते. उत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हे दाखवलेले असते. आता बघा, उत्पत्ती कोशाचा आपल्याला काय काय उपयोग होतात, की उत्पत्ती कोशामध्ये फक्त आपल्याला आपल्या भाषेतील शब्दांचा अर्थ, त्यांची निर्मिती कशी झाली हे जाणत आपल्याला फक्त माहिती मिळत नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त उत्पत्ती कोशामध्ये ह्या जो शब्द आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे, त्या शब्दाचा अनेक भाषांमध्ये कसा तो वापरला जातो आणि तो कसा त्या भाषेमध्ये आलेला याची सुद्धा माहिती आपल्याला उत्पत्ती कोशामध्ये पाहायला मिळते. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली आहे, म्हणजे ती कोणती जाते. नामाच्या बाबतीत जर पाहिलं तर ती पुल्लिंग आहे की स्त्रीलिंग आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंग हे पुल्लिंग शब्द पु असा लिहितात आणि स्त्रीलिंग शब्द हा स्त्री असा लिहितात आणि नपुंसकलिंगी हा शब्द न किंवा नपु असं लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंग शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात, जसे की स म्हणजे संस्कृत, प्रा म्हणजे प्राकृत, ब म्हणजे बंगाली, ओ म्हणजे ओडिसा, ही म्हणजे हिंदी, प म्हणजे पंजाबी, सी म्हणजे सिंधी, गु म्हणजे गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात. मग आता बघा, एखाद्या शब्दाचा काही विशिष्ट इतिहास असेल तर आपल्याला ते पाहायला मिळतात, की बघा एखादा शब्द आपण पाहतो संस्कृत भाषेमधून आलेला आहे, मग संस्कृत भाषेमध्ये तो मूळ कुठून आलेला आहे, कोणत्या एखाद्या ऋषीमुनीने त्याचं निर्मिती केलेली असेल तर त्याचा जन्म कसा झाला हे सगळं आपल्याला इत्थंभूत माहिती मिळते. किंवा एखाद्या शब्दाबद्दल जर काही छोटीशी कथा असेल ते सुद्धा आपल्याला तिथे उत्पत्ती कोशकार आपल्याला तिथे तो सांगतो. तर एखाद्या शब्दामागचा इतिहास आपल्याला त्या कोशामध्ये पाहायला मिळतो. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी उत्पत्ती सांगून ती आपल्याला योग्य वाटते की नाही हे सुद्धा आपल्याला कोशकार सांगत असतो. तर आता इथे बघा, उत्पत्ती कोशाचे कार्य दिलेले आहेत, लक्षात ठेवायचे आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पहिलं कार्य आहे शब्दाचे मूळ रूप दाखवणे. की आता आपण पाहिलं की शब्दाचे मूळ रूप दाखवणे म्हणजे तो कोणत्या भाषेतून आलेला आहे, त्याचं मूळ स्वरूप काय होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं आहे अर्थातील बदल स्पष्ट करणे. जर समजा शब्दाचा एखादा शब्द आहे आणि त्याचा मूळ शब्द वेगळा होता, मग त्याचा अर्थ काय होता आणि आता ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, मग त्या एका शब्दाचे अनेक अर्थ असतील तर त्याच्यामध्ये काय बदल आहे, त्या अर्थांमध्ये काय बदल आहे हे सगळं स्पष्टपणे आणि सविस्तर रूपाने उत्पत्ती कोशामध्ये आपल्याला सांगितलं जातं. तिसरं आहे उच्चारातील बदल व फरक दाखवणे. की एखादा जर शब्द असेल त्याच्या उच्चारामध्ये काय बदल होऊ शकतो, काय बदल झालेला आहे आणि त्या बदलांमध्ये काय फरक आहे ही सविस्तर माहिती आपल्याला उत्पत्ती कोशामध्ये पाहायला मिळते. चौथा आहे बदलांचे कारण स्पष्ट करणे. आता एखादा शब्द आहे त्याचा मूळ शब्द वेगळा असेल, आत्ताचा प्रचलित असलेला शब्द वेगळा आहे, मग त्याच्यामध्ये का बदल झालेला आहे, बदल होण्यापाठीमागचे कारण शोधारण स्पष्ट केलं जातं. तर अशा रीतीने उत्पत्ती कोशाचे 4 कार्य आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे शब्दांचे मूळ रूप दाखवणे, दुसरा आहे अर्थातील बदल स्पष्ट करणे, तिसरा आहे उच्चारातील बदल व फरक दाखवणे, चौथा आहे बदलांचे कारण स्पष्ट करणे. यापैकी पहिल्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात साधारण परिचय पाठामध्ये आलेला आहे. आता आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती इथे आपल्याला या पाठाच्या सहाय्याने मिळालेली आहे की उत्पत्ती कोशाबद्दल माहिती दिलेली आहे की कधी निर्मिती झाली, कोणी निर्मिती केलेली आहे याची सविस्तर पण संक्षिप्त माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे. पहिला आहे 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. संमेलन म्हणजे सभा किंवा आपण मीटिंग वगैरे म्हणू शकतो. तर मुंबईमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं आणि ते कधी भरवण्यात आलं होतं, 1938 या साली भरवण्यात आलेलं होतं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. मग 1938 आता बघा, प्रत्येक वर्षी किंवा काही विशिष्ट कालावधीनंतर असे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अनेक सभा घेतल्या जातात. तर त्यापैकी 1938 साली मुंबई येथे जी काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते त्या संमेलनाचे अध्यक्षपदाचे स्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भूषवलेले होते. उत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. आता बघा 1938 साली जी काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते, साहित्य संमेलन सभा जी काय आयोजित करण्यात आले होते त्या संमेलनामध्ये कोणता ठराव मंजूर करण्यात आला होता, तर उत्पत्ती कोश रचनेचे कार्य हातामध्ये घेण्याचं आणि ते कार्य पूर्ण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलेला होता. कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती. तर मग ह्या कार्याचा सगळा कार्यभाग कोणावरती सोपवण्यात आलेला होता, तर कृपा कुलकर्णी यांच्यावर. नंतर बॅटर्जी मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजी साहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे उत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. आता बघा एखादी गोष्ट तयार करायची असेल तर त्याच्यासाठी विचार केला म्हणजे झालं का नाही, त्याच्यासाठी अनेक लोकांची सहायता घ्यावी लागते, अनेक लोकांचे विचार विवेचन घ्यावे लागते, ठराव मंजूर करण्यात येतात आणि त्यानंतर मग ह्या गोष्टी हळूहळू कार्यात सिद्धी होतात. मग बघा या जे काही उत्पत्ती कोश रचना कार्य करायचं होतं त्याच्यासाठी आर्थिक सहाय्य कोणी केलं होतं, तर बॅटर्जी मुकुंदराव जयकर यांनी केलेलं होतं. 1946 साली या मराठी उत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. बघा 1938 साली हा ठराव मंजूर करण्यात आलेला होता आणि ते कार्य कधी झालेलं आहे, 46 मध्ये. 1946 साली मराठी उत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले आणि यानंतरही उत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. आता आपण वेगवेगळ्या आवृत्त्या तुम्हाला गुगलवरती सर्च करून पाहता येतील. आता इथे तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे की ताकास तूर लागू न देणे ह्या वाक्यप्रचार कसा आला असावा हे आपण समजून घेऊया. शाळेमध्ये नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यास खूप प्रयत्न करत होते, पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात. आपण आपल्या मनात काय आहे लोकांना अजिबात कळून देत नाही. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तरे देत राहतो की त्यांना काही कळूच नाही. मग लोक काय म्हणतात, अरे हा अगदी ताकास तूर लागू देत नाही. तर अशा रीतीने बघा आपण इथे वाक्यप्रचार दिलेला आहे, त्याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे की कशा रीतीने. आता ताकास तूर लागू न देणे याच्यामध्ये ताक म्हणजे काय तर तूर म्हणजे काय याचे हे दोन वेगवेगळे अर्थ आपल्याला समजून सांगितलेला आहे. आता ताकास तूर लागू न देणे ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ आपल्याला कळालाच आहे. कोशातही याचा अर्थ काय दिलेला आहे की एखाद्या गोष्टीचा दुसऱ्याला बिलकुल थांग पत्ता न लागू देणे, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजू देणे, अशा प्रकारचा अर्थ व्युत्पत्ती कोशामध्ये या वाक्यप्रचाराचा सांगितलेला आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय, ताक म्हणजे काय, आपण पितो ते ताक, आणि तूर म्हणजे काय तर आपल्या मराठी लोकांच्या जेवणामध्ये ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाचं धान्य की काय. ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे, येथील शब्द ताक असा नसून. आता बघा इथे आपल्याला जेव्हा आपण बऱ्याच वेळा आपण असं होतं की आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ माहिती नसतो वेगवेगळ्या प्रकारचे, त्यामुळे आपल्याला माहिती असलेला अर्थ आपण तिथे लावून मोकळं होतो. आता ताकास तूर लागू न देण्याच्यामध्ये ताक आणि तूर हे आपल्या अन्नपदार्थांची नावं आहेत आणि त्यामुळे सर्वसाधारण लोकांना जेव्हा ह्या शब्दांचा अर्थ माहिती नसतो तेव्हा ते अशा प्रकारचे अर्थ लावून मोकळे होतात. मग आता बघा इथे ताकामध्ये ताकाचा आणि तुरीचा संबंध कुठेही येत नाही, तर इथे ताक हा शब्द ताका असा आहे आणि ताका म्हणजे काय तागा. तागाचा मराठी उत्पत्ती कोशामध्ये कृपा कुलकर्णी यांनी दोन अर्थ सांगितलेला आहे. पहिला आहे नवा कपड्याचा गठ्ठा म्हणजे अखंड जो तुकडे नसतात ते अखंड अशा कपड्याचा गठ्ठा, आणि दुसरा विणकराच्या मागावरील संबंध न फाडलेला कापडाचे ठाण असा दिलेला आहे. महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असा अर्थ दिलेला आहे. ताका गा या मागावरील संबंध न फाडलेला कापड, कापड इत्यादींचे ठिकाण, आणि ठाण दोरा धागा. आता तूर या शब्दाचा आता बघा ताकाचा अर्थ आपल्याला कळालेला आहे. तूर या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेऊया की महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ आपल्याला इथे सांगितलेला आहे. तूर म्हणजेच एक प्रकारचं द्विदल धान्य असा अर्थ आहे, पण या शब्दाला दुसराही अर्थ असा आहे, तो म्हणजेच काय, तूर म्हणजे विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळलेले जाते ते लाकूड. कोष्ट्याची दांडी. कृपा कुलकर्णी यांनी सुद्धा आपल्या मराठी उत्पत्ती कोशामध्ये
तूर या शब्दाचा असाच अर्थ दिलेला आहे. तर ताका किंवा तागा आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत. कारण विणकराच्या मागावरचा ताका किंवा तागा हा वास्तविक तुरे वर म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा, पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंध येऊ द्यायचा नाही. ताका व तूर यांचा संबंध टाळायचा, म्हणजेच कापड आणि ज्या लाकडाभोवती ते गुंडाळायचे ते लाकूड याचा संबंध टाळायचा, म्हणजेच ते काम खरोखर अपेक्षित असते, व्हायला हवे असते, होणे रास्त असते, तेच मुद्दाम होऊन द्यायचे नाही, असा इथे अर्थ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपलेला आहे. आता ह्या पाठाखाली आलेला आपल्याला स्वाध्याय कृती अभ्यासून घ्यायचा आहे. तुम्हाला कृतीमध्ये पहिला प्रश्न दिला आहे टिपा द्या. टिपा द्यामध्ये तुम्हाला अ आणि आ विचारल्यानंतर दुसरा प्रश्न आहे खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करायचे. जवळजवळ 7-8 वाक्य तयार करायचं आहे. आता आपण उत्तरासकट प्रश्न जाणून घेऊया. पहिला प्रश्न आहे टिपा द्यामधील आ उत्पत्ती कोशाचे कार्य. उत्तर, उत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाचा किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. उत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या उत्पत्तीचा संग्रह म्हणजे उत्पत्ती कोश होय. आता उत्पत्ती कोशाचे जे कार्य ते पुढील 4 प्रकारे असते. आता आपण पाहूया कोणते आहेत ते. पहिला आहे मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे. दुसरा आहे विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एका शब्दातील उच्चारात बदल होत असतो, हा शब्दांच्या उच्चारातील फरक व बदल दाखवणे. तिसरा आहे भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात, भिन्न भिन्न काळात जे शब्दात बदल होतात त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे. आणि तिसरा आहे चौथा आहे भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या कारणांनी शब्दांच्या अर्थांच्या अंगानेही बदल संभवतात, हे अर्थातील बदल स्पष्ट करणे. पुढचा प्रश्न आहे शब्द तयार होण्याचे विविध प्रकार. उत्तर आहे दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून. उदाहरणार्थ इंग्रजीतून आलेले ऑफिस, पेन, टेबल इत्यादी शब्द. दुसऱ्या भाषेतील शब्दाच्या वेगळ्या उच्चारातून आलेले शब्द डॅम्बिस्ट याच्या जुन्या मराठीतील डॅम्बिस हे रूप तयार झालेले आहे. 2 वेगवेगळ्या भाषेतील शब्द आणि प्रत्ययाचे मिश्रण करून आलेले शब्द म्हणजे फारसी ना हा उपसर्ग, पास हा इंग्रजी शब्द, मग नापास असा तयार झालेला हा शब्द आणि प्रत्यय आणि उपसर्ग लागून वारकरी प्रतिसाद. पुढचा प्रश्न आहे उत्पत्ती कोश. निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य, त्याचे प्रकाशन. याच्यावरनं आपल्याला 7-8 वाक्यामध्ये उत्पत्ती कोशाची माहिती लिहायची आहे. एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण उत्पत्ती कोशाची मदत घेतो. उत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे कळतेच, परंतु अन्य भाषात तो शब्द कसा आला हे आहे व कोणत्या रूपात आहे हेही कळते. असा या शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल. या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू आहे. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनामध्ये मंजूर करण्यात आला. कृपा कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅनर्जी मुकुंदराव जयकर यांनी अर्थसहाय्य केले व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली. अखेर 1946 साली मराठी उत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. पुढील प्रश्न दिलेले तुम्हाला पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती पूर्ण करायची. उत्पत्ती कोशामध्ये बघा शब्द एक आणि अर्थ शब्द अनेक आणि अर्थ एक, म्हणजे जल, नीर, तो याचा अर्थ पाणी असाच होतो. किंवा मग एक शब्द आणि त्याचा अर्थ अनेक. पान या शब्दाचे 2 अर्थ इथे सांगितले, झाडाचे पान आणि पुस्तकाचे पान, पर्ण आणि पृष्ठ. तसेच आपल्याला अजून शब्द लिहायचे आहेत. अनेक शब्द म्हणजेच कोणते, माय, माता, जननी, जन्मदात्री याचा अर्थ एकच होतो म्हणजे आई. त्याचप्रमाणे जल, नीर, जीवन, तो हे अनेक शब्द आहेत आणि त्याचा अर्थ एकच होतो पाणी. त्याचप्रमाणे एक शब्द आपण घेतो सर याचे अनेक अर्थ होतात, शिक्षक आणि डोके. मान याचे वेगळे अर्थ होतात, सन्मान, शरीराचा अवयव. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.